आज मी मेथीचे लाडू बनवते। त्याकरता मी घेतल्यात या सनफ्लावरच्या बिया, हे काजू घेतलेत, बदाम घेतलेत, मनुके घेतलेत, भोपळ्याच्या बिया घेतल्यात, अक्रोड घेतलाय, इथे मी हा डिंक घेतलाय, मेथी घेतली आहे, खजूर कापून घेतलेत, हा खसखस घेतलाय, पुन्हा गूळ कापून घेतलाय, पुन्हा हे किसून खोबरं सुकं घेतलंय, ऑलिव्ह घेतलेत, ऑलिव्ह म्हणतात ना ते, इथे मखाने घेतलेत थोडे, इथे मी बेसनचं पीठ आणि गव्हाचं पीठ मिक्स करून घेतलं आणि तूप। आता मी हे सगळं मिश्रण भाजून मिक्सरमध्ये लावणार आणि नंतर तूप टाकून त्याचे लाडू बनवणार। लाडू बनले की दाखवते। साहित्यामध्ये तीळ, सफेद आणि अळशीच्या बिया दाखवायच्या राहून गेल्या, त्या पण ॲड करणार आहे त्यामध्ये। आणि हे आता बेसन आणि गव्हाच्या पिठाचं मिश्रण मी भाजते। हे सगळे जिन्नस जेवढे होते ना तेवढे सगळे भाजून झालेत। गूळ मी या पिठातच मिक्स करणार, म्हणजे ते आपोआप वितळेल। नंतर मिक्सरला सर्व मिश्रण लावून घेणार आहे, त्यामुळे ते सगळं बारीक आपोआपच होईल। गूळ मी त्या मिश्रणाबरोबरच भाजून घेतलं, ते व्यवस्थित वितळलं आहे, त्यामुळे म्हणजे वेगळा काय पाक करायची मला गरज नाही भासली। आणि पाक वगैरे करण्यापेक्षा हे बरं वाटतंय मला। बघू, पहिल्यांदाच करते असं मी, आधी मी असा पाक करूनच करायची, म्हटलं ट्राय करूया कसं होतंय ते। आणि खजूर तर आहेतच, मनुके आहेत स्वीटसाठी, त्यामुळे मी अगदी थोडा गूळ टाकून बनवलं आहे। हे सर्व जिन्नस मी भाजून घेतलेत व्यवस्थित आणि आता हे मी मिक्सरला लावते। पण हे पीठ जे आहे ना ते अगदी गॅस चालू असताना गूळ घालून भाजू नका, नाहीतर कडक होतील लाडू। थोडंसं म्हणजे असं कोमट झालं, कोमट म्हणण्यापेक्षा थोडं गरम असतानाच वितळेपर्यंत गूळ असं करून घ्या, नाहीतर मग ते कडक होतील लाडू म्हणून। अशा प्रकारे 27 लाडू टोटल झाले, पण गूळ थोडंसं कमी पडलं आहे, कारण मला गोड लागतात, पण आता मिस्टरांना गोड लागतात। किरकिर होणार आहे घरात। मी असं नाही म्हणणार टेक्स्चर बघा, हे बघा, आपले नॉर्मली मी लाडू बनवायचा प्रयत्न केला, तो तुमच्याशी शेअर केला आहे।